राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्णत्वानिमित्त सेवा, त्याग, समर्पण आणि देशभक्तीच्या भावनेतून भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या शिबिराचा एकूण 169 नागरिकांनी लाभ घेतलाय। कॅन्सर रिलीफ सोसायटी दीप हॉस्पिटल समोर बेलपुरा रोड मरीमाता मंदिरासमोर आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत आपली आरोग्य तपासणी करून तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले। या शिबिरात डॉक्टर साक्षी जिंतुरकर, MD जनरल फिजिशियन, डॉक्टर जनजित मालवीय, MBBS DNB ऑर्थोपेडिक्स, डॉक्टर सुभाषचंद्र वासनिक, हेल्थ स्पेशलिस्ट डॉक्टर यश पाठक, MBBS MD नेत्ररोग तज्ञ तसेच डॉक्टर पल्लवी कटई MDS यांची उपस्थितीत राहून विशेष आजारांची तपासणी करून योग्य उपचार व मार्गदर्शन केले। यावेळी रुग्णांना आवश्यक औषधांचे मोफत वितरणही करण्यात आले। नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले। विशेष म्हणजे शिबिरादरम्यान एक गंभीर जखमी रुग्ण आपत्कालीन अवस्थेत दाखल झाला। त्याच्या डोक्याला खोल जखम होऊन रक्तस्राव सुरू होता। उपस्थित डॉक्टरांनी तात्काळ प्राथमिक उपचार करत जखमेची स्वच्छता करून डोक्यावर टाके घातले व आवश्यक औषध उपचार केले। डॉक्टरांच्या तत्परतेमुळे रुग्णाची प्रकृती वेळेत नियंत्रणात आली। या घटनेमुळे शिबिराचे महत्त्व आणि मानव सेवेचा उद्देश अधिक अधोरेखित झालाय। हा उपक्रम विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून देवदत्त शर्मा, दिलीप पोपट, बंटी पारवाणी, विक्की शर्मा, ओम नावंदर, सुमित कलंत्री, अनिल साहू, गौरव लुनावर, चेतन वाटणकर, संदेश उरखेडे, कीर्तिदीप सराफ आणि दिनेश सिंग यांची उपस्थिती होती। या शिबिराचे मुख्य आयोजन चंद्रकुमार उर्फ लप्पी भैया जाजोदिया, प्रोजेक्ट चेअरमन राजन आडतिया, डॉक्टर साक्षी जिंतुरकर यांच्या नेतृत्वाखाली माधुरी काडासरपे, सीमा गुर्दे, वंदना बोबडे, जौरेना सावळे, सूरज वर्मा, हिमांशु आटाले, आकाश पाटील, संतोष कुंडेकर, विशाल राऊत, रोशन गुप्ता, उत्कर्ष लांडे, प्रथमेश अडाऊ आणि अंजली दाभाडे यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरित्या पार पडले। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व डॉक्टर, सहकारी आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानून भविष्यातील अशा जनसेवेच्या उपक्रमाचे आयोजन करण्यास संकल्प केलाय।